कर्मवीर भाऊराव पाटील तिसरं राज्यस्तरीय साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं। थोर साहित्यिकांच्या उपस्थितीत या निमित्तानं विचारमंथन घडलं। राज्यात दररोज आत्महत्या होत आहेत। भोंदूबाबांचं पीक जोमात वाढत आहे। शेतकरी हवालदिल झालेत, आत्महत्या करत आहेत। गोरगरिबांचं कल्याण करू असं म्हणणाऱ्या या सरकारच्या प्रत्येक योजना वांझ ठरत आहेत, असा घणाघाती आरोप संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केला। कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले आणि शिक्षणाची गंगोत्री समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली। कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वात अनेक महापुरुषांचे विचार एकवटलेले दिसून येतात, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। यावेळी व्यासपीठावर उद्घाटक माधव गादेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अध्यक्ष BR कलबले, स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले, ललिता सबनीस, सत्कारमूर्ती कुमार करसगी, डॉक्टर ऋत्विक जयकर, दिगंबर ढेपे, संयोजक पत्रकार भरतकुमार मोरे, माजी महापौर नलिनी चंदेले, प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, विजयकुमार कांबळे, श्रीकांत बोराडे यांची उपस्थिती होती। प्रारंभी संयोजक भरतकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।